माननीय अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या बाब क्रमांक 39 आणि 40 पुरवणी मागणी क्रमांक D3 या विषयावर मी माझं मत आणि मागणी मांडणारे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण सभागृह कायम आस्था आणि त्याविषयीची भावना सातत्याने व्यक्त करत असतात. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे, आधारस्तंभ आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. अध्यक्ष महोदय, त्याचे अश्रू आपण जर आता पुसले नाही अध्यक्ष महोदय, तर सर्व आकडे आपले हे अपूर्ण राहतील. अध्यक्ष महाराज, बजेटमध्ये आपण जे काही आकडे मांडतो अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्यासाठी, या आकड्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याचं समाधान होतं का, हाही एक फार मोठा विषय आहे. अध्यक्ष महोदय, जून महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला. अध्यक्ष महाराज, काही जिल्ह्यामध्ये पावसाला आता सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व शास्त्रज्ञ, सर्व वेधशाळा सांगतात की यावर्षी पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली अध्यक्ष महोदय, तर अशा या परिस्थितीला शासनाने किंवा आपण सर्वांनी मिळून तोंड DPR तयार करणं अत्यंत गरजेचं. अध्यक्ष महाराज, तो उशिरा जर केला तर पुन्हा एकदा अपयश आपल्या पदरामध्ये या ठिकाणी पडू शकतं. अध्यक्ष महोदय, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस पडला अध्यक्ष महोदय, त्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाने उघड घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी तर करून टाकली अध्यक्ष महाराज, लावणी करून टाकली कापसाची, सोयाबीनची वगैरे, पर दुबार पेरणीचं संकट पुन्हा उभा राहू शकतं. याही समस्येला सरकार म्हणून आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. या सर्व बाबीमध्ये अध्यक्ष महोदय, बियाण्याचा खर्च असेल, मजुरीचा खर्च आहे, या सर्व खर्चाने आकाश गाठलेले अध्यक्ष महाराज, एकीकडे खर्चाच्या रकमा वाढू लागलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला उत्पन्नाचं प्रमाण हे घटू लागलेले. अध्यक्ष महोदय, आसमानी संकट हे सतत वाढत आहे. अध्यक्ष महोदय, नफा कमी असल्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भाने अत्यंत कठोर आणि अत्यंत शेतकऱ्याला पोषेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, हवामानामधला बदल असेल, जिल्ह्यातलं पीक नियोजन असेल अध्यक्ष महोदय, या सर्व नियोजनावरती AIच्या माध्यमातून भरीव तरतूद करून त्या संपूर्ण संबंध शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून, मायबाप सरकारच्या माध्यमातून मदत होणं गरजेचे. अध्यक्ष महाराज, आणि अशा बाबीवरती जास्तीचा खर्च अपेक्षित असताना सुद्धा पुरवणी मागण्या आणि मागण्यामध्ये अजून त्यामध्ये फार मोठी वाढ करण्याची गरज आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, हा हंगाम शेतकऱ्यांचा आहे. पाऊस कुठं कमी होईल, कुठं जास्त होईल, कुठे होणार नाही. मग अशा अवस्थेमध्ये सातत्याने बोलली मागणी का करावी लागते की पंचनामे करा. यंत्रणा उपलब्ध आहे. सातत्याने या सर्व सन्माननीय आमदार महोदयाकडे याच तक्रारी येतात की पंचनामे होत नाहीत. मग यावर उपाययोजना काय? आपण मोबाईलमध्ये ॲप दिलं, ड्रोनचा पंचनामा आपण ग्राह्य मानला पाहिजे, सॅटेलाइटचा पंचनामावर मान्य केला पाहिजे. वास्तव परिस्थिती जी आहे ती परिस्थिती
निश्चितपणे मान्य करण्याच्या संदर्भातल्या सक्त ताकीद किंवा सक्त सूचना देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातलं सुद्धा हमी आणि वचन सरकारने शेतकऱ्याला दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि अशा काळामध्ये गेली अनेक वर्ष मी ऐकतो अध्यक्ष महोदय की बनावट खत, बनावट बियाणं या सर्व बाबीचं सातत्याने अजूनही व्यवस्था असताना सुद्धा अजूनही का बंद होत नाही अध्यक्ष महाराज? आत्ता अध्यक्ष महाराज तुकारामजी मुंडे या विभागात किंवा FDA मध्ये आल्यानंतर बनावट किंवा मिक्स करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणलेले अध्यक्ष महोदय. मला त्याचा परिणाम आजही दिसतो अध्यक्ष महाराज. तो परिणाम आजही दिसायला लागला. अजून त्यांना थोडीशी मोकळी या बाबतीमध्ये दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज जे काही खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण अन्नधान्य खरेदी करतो, नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली जाते. ही खरेदी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात माल तो येत नाही तुमच्या केंद्रावर तोपर्यंत ही खरेदी केली जावी ही मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी या ठिकाणी असणार आहे. जास्त उत्पन्न असलेल्या मालाला हमी भाव हा निश्चितपणे सरकारने दिला पाहिजे. अध्यक्षामध्ये मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यामध्ये अनेक लाभार्थी ज्या काही कृषी विभागाकडून योजना राबवल्या गेल्या त्याचं तत्काळ वाटप होणं गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून मागणी करतो अध्यक्ष महोदय, आमचे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. ते कृषी यांत्रिकीकरणसाठी 40 कोटीची मागणी आहे, ती मागणी पूर्ण करावी. पंतप्रधान कृषी सिंचन योजना यासाठी 43 कोटीची मागणी, ती मागणी पूर्ण करावी. मुख्यमंत्री शाश्वत वैयक्तिक शेततळे यासाठी 9 लाखाची मागणी अध्यक्ष महोदय, ती मागणी या ठिकाणी पूर्ण करावी ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, महिला व बाल विकास या संदर्भामध्ये बाप क्रमांक 316 क्रमांक X माध्यमातून जालना महानगरपालिका या हद्दीमध्ये अंगणवाड्या, एकूण अंगणवाडी 136 अध्यक्ष महोदय. स्वतःच्या मालकीची अंगणवाडी 0, स्वतःची इमारत बांधकामासाठी जागा या ठिकाणी 18 उपलब्ध आहेत. स्वतःच्या जागा नसलेल्या अंगणवाडीची संख्या 116 अध्यक्ष महाराज. स्वतःच्या उपलब्ध जागेमध्ये इमारत बांधकाम करण्यासाठी आवश्यक निधी महानगरपालिकेला 18 बाय 18 लाख म्हणजे 50 लाख रुपये हे गरजेचे, त्यामध्ये आपण तरतूद केली नाही अध्यक्ष महाराज. 3 कोटी 33 लाखाचे तरतूद आम्हाला अपेक्षित आहे. किचन शेडसाठी आम्हाला 10,88,000ची गरज आहे. एकूण अंगणवाडीप्रमाणे आम्हाला जवळपास अंगणवाडी साहित्य असेल, स्कूल एज्युकेशन किट्स असतील, वॉटर फिल्टर असेल, ABCD एकूण 4,11,88,000ची मागणी अध्यक्ष महाराज. ही मागणी पूर्ण होणं गरजेचं अध्यक्ष महोदय. ती मागणीचा उल्लेख त्यामध्ये नाही. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगितलं पाहिजे 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी ई लर्निंग संच या संचाची मागणी आम्ही वारंवार करतो. LED असेल, TV असेल, हे सुद्धा देणं गरजेचं अध्यक्ष महोदय. अंगणवाडी केंद्र 240 प्रति अंगणवाडी 42,000 प्रमाणे 1,80,00,000ची आमची मागणी, ती मागणी या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे. सोलार संच आहे. ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर आहे. वीज नसताना अंगणवाडीसाठी वीज सोलार या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तेही देण्याची मागणी आपण या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, मी सार्वजनिक आरोग्य या मागण्यासाठी पूर्वक मागण्यावर मागणी करत असताना मागणी R1 बाप क्रमांक 222 वर बोलण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महाराज. माणसाचा जन्म हा आनंदाचा क्षण असतो अध्यक्ष महोदय, आणि मृत्यू हा दुःखाचा क्षण असतो अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवाने
दुर्दैवाने महाराष्ट्रातील अनेक कुटुंब या दोन्ही प्रसंगानंतर शासनाच्या दारात कागदपत्राची हेलपाटे मारण्यासाठी लागतात. माझे सहकारी माननीय शिवसेनेचे संपर्क नेते भास्कररावजी आंबेकर यांनी माझ्याकडे एक प्रकरण दिलं. अध्यक्ष महोदय, या प्रकरणामध्ये अध्यक्ष महाराज जन्म मृत्यूचा दाखला जो आहे, खर तर दुंखावर फुक्कर घालण्यासाठी व्यवस्था अपेक्षित असताना अर्जुन भाऊ, अरे आता सुरुवात झाली अध्यक्ष महोदय. 10 मिनिटं झालीत. अरे नाही हो, काही बोलता का? 10 मिनिटं झालीत. नाही अजिबात नाही, अजून 5 मिनिटं बोलणार. नाही लवकर संपवा. अरे काय पहिलवान मंडळी ऐकत. अर्जुन भाऊ, खूप लोक बोलणार आहेत. हो अध्यक्ष, 6 वाजेपर्यंत चर्चा संपवायची आहे. मंत्र्याचं उत्तर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. दुःखावर फुकर घालण्याची व्यवस्था केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी किती वर्ष लागावं. अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये एक पत्र आहे अध्यक्ष महोदय. केसरबाई भिकाजी सोनवणे ही बाई मृत्यू पावली. अध्यक्ष महोदय, माझे सहकारी भास्करराव आंबेकर यांनी मला सांगितलं 7 वर्ष परिवार मृत्यूचं प्रमाणपत्र मागतो. अध्यक्ष माझा, आपल्याकडे व्यवस्था आहे की 21 दिवसामध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो, पण तो 21 दिवसामध्ये घरातले लोक 14 दिवस बाहेर पडत नाही. काही घरातले लोक सव्वा महिना घराच्या बाहेर पडत नाही. एक तर ही मुदत वाढवली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भाने ही जन्म मृत्यूची नोंदच्या संदर्भामध्ये अत्यंत गांभीर्याने येणाऱ्या कालखंडामध्ये काही आपल्याला गोष्टी कराव्या लागतील. अध्यक्ष महाराज, मला आपल्याला सांगितलं पाहिजे किती किचकट आहेत. नातलग अर्जदार आधार कार्ड पाहिजे, स्वयं घोषणापत्र पाहिजे, वंशावळ पाहिजे, वीज बिल पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे, पोलीस पंचनामा पाहिजे, निवडणूक विभागाचा अहवाल पाहिजे, पुरवठा विभागाचा अहवाल पाहिजे, ग्रामपंचायत मनपाचा अहवाल पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, अंत्यसंस्कार झाल्याचे स्मशानभूमीचे नोंदपत्र पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सर्व नोंदी थांबा, महत्वाचा विषय अध्यक्ष, हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा विषय. यासाठी अनेक वेळा अधिकारी कर्मचाऱ्याकडे चक्रा मारावं लागतात. अध्यक्ष महाराज, आता ही प्रक्रिया एवढी किचकट झाली. अध्यक्ष महाराज, ठीक आहे, आमचं म्हणणं आहे बोगस लोक शोधा, बांगलादेशी शोधा, आमचं काही म्हणणं नाही. पण त्याच्या नावाखाली जर अशा पद्धतीनं 7 वर्ष जर या ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसेल तर लोकांनी काय करायचं. अध्यक्ष महाराज, आता या ठिकाणी केसरबाई भिकाजी सोनवणेचा विषय मी आपल्या समोर मांडला. अध्यक्ष महाराज, आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना माझा दावा आहे अध्यक्ष महाराज, या किचकट प्रक्रियेमुळं 50% विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. अध्यक्ष महाराज, 50% विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. लहान चुका आहेत, टेक्निकल चुका आहेत. या टेक्निकल चुकाला ग्राह्य धरून या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी जन्म नोंद या ठिकाणी केली जात नाही किंवा परत त्या ठिकाणी दिलं जात नाही, मृत्यू प्रमाणपत्र दिलं जात नाही. त्यामुळे माझी विनंती आपल्याला की ही जी अटी टाकलेल्या आहेत या अटी ठेवा, पण त्या सुलभपणे कशा पद्धतीने या ठिकाणी करता येतील. जन्म प्रमाणपत्र ते प्रवेश न घडता या 50% प्रवेश आणि त्या बाबतीमध्ये शिष्यवृत्ती थांबते. अध्यक्ष महाराज, पासपोर्ट अडचणीत येतात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या सर्व बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्री महोदय, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये हा खूप मोठा विद्यार्थ्यासाठी अडचणीचा विषय या ठिकाणी ठरणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी विनंती करतो की हे सर्व आपल्याला करायचं असेल तर ही थोडीशी प्रक्रिया या ठिकाणी जर आपण जन्माची प्रक्रिया जर सुलभ केली तर या वर्षीचे जे 50% ऍडमिशन फक्त या किचकट प्रक्रियेमुळे होणार नाहीत. ते प्रकरण ते अर्जुन भाऊ, त्यामुळे बोलणार आहे. ठीक आहे अध्यक्ष महाराज, मी मुख्यमंत्री महोदयाला या संदर्भात विनंती करतो आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालावं ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.